नाही नाही नको करू काहीच नको नाही नाही ते नाही साडी बघ दीदीच्या मम्मीसाठी पण साडी घेतली आहे आणि खूप सुंदर आहे कलर पण खूप छान आहे सौरभ भाऊच्या लग्नाची साडी तुला सौरभ भाऊच्या लग्नासाठी घेतलेली आहे ती दीदीची मम्मीला खूप सुंदर माझी काकी आहे तुम्ही बऱ्याचदा विचारत होत्या ही माझी काकी आहे ही साडी तर खूप छान आहे नानी ब्लाउज वगैरे शिवायला टाकून दे आवडले का तुला तुम्हाला पण दाखवते साडीचं पॅटर्न खूप सुंदर आहे तर ही माझी काका आहेत ज्या 3 मुली असतात ना त्यांची मम्मी तर माझी काका ह्या जगात नाहीये तर त्यांना जाऊन आता 5-6 वर्ष होत आली तर त्यापासून ते अशी तिचं राहणीमान पण असं साधं सुद्धा आणि त्याला असं कॅमेऱ्यामध्ये पण यायला जास्त काही आवडत नाही पण मी आज थोडंसं घेतलं तुमच्यासोबत शेअर केलं कारण बऱ्याचदा एक कमेंट करत असतात पण आता म्हणजे काही जास्त बळजबरी करता येत नाही ना तर त्या आज ही तिला लग्नासाठी साडी घेतलेली आहे तिच्यासाठी खूप छान आणि मस्त आहे जाव साड्या आहे ह्या तुम्हाला ही आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आजीसाठी ही नऊवार वगैरे मुलींसाठी ड्रेस वगैरे सगळं घेतले तर मुलींचे ड्रेस पण दाखवलेले आहे आजीसाठी नऊवार घेतलेली आहे ती त्या सगळे काही शॉपिंगनं मला दाखवता येत नाही कारण तुम्हाला सगळं लग्नामध्ये दाखवेल कारण जास्त म्हणजे आता लग्न घर म्हटलं की खूप सारी कामं असतात धावपळ होते त्यामुळे मला जेवढं शूट करता येतं तेवढं करत असते तर ह्या अशा जाव साड्या घेतलेल्या आहे लग्नामध्ये सौरभ भाऊच्या तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आम्ही मामाच्या घरी आलोय आता आम्ही चाललोय ओझरला पुन्हा खरेदीला तर मामी आजी मावशी आणि अजून खरेदी करते झाली नाही ना अरे बाबा नाही झाली ना आमची खरेदी अजून कपाटावरलं नाही नाही ना नाही झाली बाळा तुला घ्यायचा आहे ना ड्रेस मग मग शिवला घेणार आहे शिवला हॅलो गुड मॉर्निंग तुमचे पुन्हा एकदा माझी सई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता आम्ही चाललोय ओझरला मामाच्या घरी आलोय आता मामाच्या कारमध्येच निघालोय सगळेजण पुन्हा खरेदीसाठी चला चला आजी तर चला आता आम्ही अर्चना मामी लोणारवाडीची मावशी आम्ही सगळे काही चाललोय तर बरेचदा विचारतात सुवर्ण मावशीने आता तिची सध्या मसाले लाडूंची ऑर्डर पण चालू आहे आणि त्यांना म्हणजे तिला सुतक पण आहे ना त्यामुळे ती आता म्हणजे लग्न घरी काही तुम्हाला दिसत नाही कारण सुतक आहे ना तिला त्यामुळे तर लहानी मावशीला पण यायचं होतं साडी खरेदी करायला आणि सुवर्ण मावशीची पूर्ण आता खरेदी झाली होती कारण पूजाच्या लग्नाच्या वेळेसच त्यांनी भरपूर शॉपिंग केलेली होती त्यावेळेस त्यांनी तिकडनं सुरतवरनं काही साड्या आणलेल्या होत्या काही पुण्यावरून आणले ना त्यामुळे मग ती काही शॉपिंगला येत नाही कारण तिचे मसाले लाडूंची ऑर्डर पण चालू आहे ना तर तिचंही भरपूर काम आहे आणि लग्न घरी तिला सुतक आहे त्यामुळे ती येत नाही तर चला मी नेहमी ते जिथे शॉपमध्ये येतो त्याच शॉपमध्ये आलो आहे खरेदीसाठी आज भरपूर अशी खरेदी करायची आहे कारण सगळ्यांना साड्या घ्यायच्या होत्या कारण मम्मीने ना म्हणजे काही साड्या आणल्या आणि काही साड्या म्हणजे मावशी त्यांच्यासाठी त्यांना पैसेच देऊन टाकले ते आवडीने घेणार त्यांच्या आवडीने ते सगळ्यांना काही जास्त करून पैसेच दिले कारण एवढं पण म्हणजे प्रत्येकाच्या चॉईस वेगवेगळी असते काही आणल्या काहींना पैसे दिले असंच केलं आहे राजे तर चला आता आज माझाही घागरा बघायचा होता तर सगळ्यात पहिले आजीला ना आजचीर घ्यायचं होतं तर आजचीरच्या साड्या बघत होतो तर थोडंफार सिंपल म्हणजे नॉर्मल डिझाईन असलेल्याच आजीला जास्त हेवी नव्हत्या घ्यायच्या तर आजी बोलली मी 2 साड्या घेते एक नाही म्हणजे एकच भारी घेण्यापेक्षा कारण तिला जास्त जड साडी आवडत नाही कारण तर इथे आजीचा आजचीर बघत होतो तर आवडल्या आम्हाला इथे आजीसाठी साड्या तर घेतल्या आणि मग ओझरगावमध्येच आहे ना आम्ही भरपूर शॉप बघितले तिथेही सगळे काही शॉप बघितले आणि मग मीही माझ्यासाठी घागरा घेतला मावशीनेही साड्या घेतल्या आणि मम्मी त्यांनी तरी ना पुण्यावरूनच साड्या आणलेल्या होत्या त्यांच्यासाठी लग्नासाठी पण प्रत्येकाची आवड वेगळी असते त्यामुळे सगळ्यांना काही आणल्या नाही प्रत्येकाच्या आवडीनुसार घेणार तर खूप साऱ्या बघतो तेव्हा आम्ही खरेदी करतो आणि सगळ्या ताईंना आमच्या सगळ्यांच्या साड्याही आवडतात तर मी पण ना आता साड्यांचा मी बिझनेस करते पण आता सध्या ना लग्न होते घरातलेच त्यामुळे धावपळ होती सही पण नसते तर मी काही आता साड्यांचं आणलंच नाही मी माल तर आता सौरभ भाऊचं लग्न झाल्यानंतर आणणार आहे मी तर ज्या ताईंना घ्यायचं आहे ना तर मी जे व्हिडिओ शेअरच करेल
त्यामुळे ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब नसेल ना करेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला ही कोणती साडी आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. भरपूर सारे मी लेहंगे बघितले. तुम्हालाही कोणता आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी कोणता घेतला तुम्हाला सौरभ भाऊच्या लग्नामध्ये बघायलाच भेटेल. तर भरपूर सारे बघितले. इथे ओझरमध्ये आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलेले होतो आणि अंशू शूसाठी ही ड्रेस बघायचे होते. पण वेळ ना पटकन निघून जातो, खरेदी लवकर काही संपत नाही, दिवस जातो, त्यामुळे पुन्हा जावं लागतं. कारण एका वेळेस ना एकाची शॉपिंग होत नाही. आम्ही सगळे काही सोबत येतो ना, प्रत्येकाची शॉपिंग करायची असते. प्रत्येकजण प्रत्येकाला विचारून सगळे काही खरेदी करतं. हाही घागर मला खूप जास्त आवडला होता. तुम्हालाही आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही अंबिका आम्ही अंबिका टेक्सटाईल आलो होतो. तर अंबिका टेक्सटाईलच्या शेजारीच ताईंची मिसळ म्हणून ह्या ताईंचं शॉप आहे, प्रसिद्ध आहे, खूप छान भेटते. तर आम्ही आता आलो होतो. त्याचं म्हणजे आम्हाला बघितलं ना त्यांना ओळखलं ना आम्हाला तुम्ही लगेच. तर आता दुकानात पण आलो होतो त्यांच्या आणि छान भेटते इथं मिसळ. आली तर नक्की भेट द्या. डेली ब्लॉग बघता ना आमची तुम्ही?
मला तर खूप आवडतात. प्रियंका तू चॉईस नक्की मिसळ खायला माझ्यातर्फे मी इन्व्हाइट करते तुला. हो नेक्स्ट टाइम येऊ. सौरभ दादाची बायको. हो लग्न आहे ना आता मी सांगू म्हणून सर्व माझं. तर आता आम्ही घरी आले. घरी आल्यानंतर मम्मीने मेथीची भाजी पोळ्या केल्या, मस्त गरम मी पावडे तळले. तर आज छोकुलीचा बड्डे होता ना, माझ्या लहान बहिणीचा बड्डे होता. तर आज सगळ्यांसाठी मस्त गरम पावडे केले. या सगळ्यांना मस्त गरम पावडे खायला. आणि त्यानंतर तिचंही मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं. तर आले आता आम्ही शॉपिंग करून. तर मम्मीने मेथीची भाजी पोळ्या केल्या आणि मस्त गरम पावडे तळतोय, कारण छोकुलीचा बड्डे आहे ना. तर मस्त गरम पावड्याची पार्टी. थंडी खूप वाजली होती ना. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Chakuli. Happy birthday to you. Chakuli मावशीला केक खाऊ. Chakuli मावशीला केक खाऊ घाला. तू तर हे खाऊ घाल Chakuli मावशीला. नाही. तू तिला खाऊ घाला. तिला आकार मोठा खाऊन घ्यायचं पटापट. घाल ग बाई. सोनेल कापरंग.
बड्डे सेलिब्रेशन झालं आणि आता पत्रिका वाटप, पत्रिका लिहिणं, पत्रिकांच्या म्हणजे नावं लिहिणं, प्लेटा मारणं, आपल्या पॉकेटमध्ये भरणं, खूप सारे कामं असतात लग्न घरी. तर सई आणि अंशूचे फोटो पण छापले होते, स्टिकर होते छोटेसे, तेही प्रत्येक पत्रिकेवर लावायचे होते. तर आता बड्डे सेलिब्रेशन झाले, आम्ही सगळे काही बसलो आणि आम्ही सगळे मिळून असे काही फोटो चिटकवायचे, काही पॉकेट बनवायचे. तर याच्याही अशा घड्या घालाव्या लागतात पत्रिकांच्या, त्या कोणी घालायच्या. तर भरपूर म्हणजे पत्रिका होत्या, असं पत्रिकालाही करायला वेळ लागतो. तर 12, 12:30, 1 वाजला रात्रीचा. तोपर्यंत आम्ही ही बाकीची कामं केली, काही सकाळी केली, कारण थकतो ना, फिरतो. तर आपण शॉपिंगमध्ये पण खूप थकून जातो, तरीही आम्ही ना म्हणजे 12, 12:30 वाजेपर्यंत पत्रिका आम्ही केल्या भरपूर काही, आणि काही राहिलं ते दुसऱ्या सकाळी केल्या. आणि त्यानंतर मिस्टर पण आलेले होते लिहिण्यासाठी, तर काही पत्रिका लिहिल्याही. तर तुम्हालाही आज पत्रिका आली सगळ्या व्हिडिओमार्फत, तुमच्यासोबत सगळ्यांना शेअर केलेली आहे. तर आता पत्रिका लिहिणं पण सुरू झाले, आता पत्रिका वाटपही सुरू झाले. हा व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे, कारण व्हिडिओ थोडे तुम्हाला काही मागे पुढे होतील. तर मला माहिती माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीमधील ताई खूप छान आहे आणि त्या मला समजून घेतील, थोडे मागे पुढे झाले तर व्हिडिओ. तर आता चला आम्ही बसलो आहे. तरी बघा सई अंशूचा आहे ना, तर थोडासा ब्लॅकमध्ये फोटो होता, त्यामुळे नाचा स्टिकरचा आम्ही बनवून घेतला. आणि सई अंशूचा मस्त असा फोटो माझं चाललं होतं चिपकवण्याचं काम. सौरभ भाऊ त्या रेड याच्यामध्ये टाकत होता पॅकेटमध्ये. प्रत्येकजण काही ना काही करते. माझ्या बहिणी बसलेल्या होत्या, त्यानंतर पप्पांनीही भरपूर पत्रिका लिहिल्या, मिस्टर पण आलेले होते, बाबा पण होते, सगळेजण मदतीला येतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. काही पत्रिका बाबा आले होते, तर बाबा सांगत होते
आणि आता सगळ्यात पहिले पत्रिका आपण देवांना देतो. तर आता देवघरामध्ये मम्मीने सगळ्या देवांची पूजा केली आणि देवघरामध्ये पत्रिका दिली आणि त्यानंतर गावातले सगळ्या देवांना, गणपती, भैरवनाथ महाराज, सगळ्या हनुमान मंदिरामध्ये सगळ्या जे देवाचे स्थान असतात ना आपल्या गावामध्ये तिथे जातात, पत्रिका देतात. पहिले देवांना बोलवतात लग्नाला आणि त्यानंतर पत्रिका वाटप सुरू करतात. तर पत्रिकेंची ही पूजा केली आणि देवांनाही पत्रिका द्यायला तर सुरुवात झाली. आता पत्रिका वाटपही सुरू झाले तुम्हाला आलेली व्हिडिओमार्फत. तर नक्की सौरभ दादाच्या लग्नाला या. तर चला माहीतच आजची व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.